नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जे आपल्याकडे शिलाई कतरण असतं उरलेलं ना, लहान लहान तुकडे, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही साईज बघा, छोटी किंवा मोठी घेऊ शकता. मग तुम्हाला एक माप दाखवते. या ठिकाणी मी इथं बघा मी 6.5 इंचाचे बॉक्स घेतलेले आहे. असे कट करून ना 6.5 इंचाचेच घ्यायचे आहेत. बघा मी 6.5 इंचाचे असे बॉक्स कट करून घेतले आहेत, चौकोन असे. या ठिकाणी मी जे निळ्या कलरचे आहेत ना ते 4 घेणार आहेत, आणि दुसरे बघा गुलाबी कलरचे आहेत ना ते 4 घेणार आहेत. असे आपण टोटल 8 पीस कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा मी असे 8 पीस कट करून घेतले आहे. आणि हे लहान लहान कतरण जे आपलं बघा उरलेलं आहेत ना, याचासुद्धा आपण वापर करणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा आपण काय करायचं आहे, एक गुलाबी पीस घ्यायचा आहे आणि एक असा निळ्या कलरचा घ्यायचा आहे. तुम्ही कुठलेही 2 कलरचे बघा घेऊ शकता. आता याला आपण काय करायचं आहे, 4 कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. बघा असं अर्धा इंच पकडून. तुम्ही इथं या तुकड्यांची साईड जी आहे ना ती मोठी पण घेऊ शकता. बघा इथं आपण 4 पण साईडला बघा शिलाई मारून घेतली आहे. असंच आपल्याला बघा जे 4 पण पीस आहेत ना ते तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला इथं 2 मी करून दाखवते. बघा तिथे आपले दोन्ही पण पीसला बघा इथं मी शिलाई मारून घेतले आहेत. आता तुम्ही पट्टी वगैरे पण घेऊ शकता, पण आता मला सवय आहे म्हणून मी तर बघा अंदाजानेच मध्यभागी आपल्याला बघा अशा रेषा आखून घ्यायच्या. बघा मध्यभागी तिरकस हे बघा अशा. या पद्धतीने बघा अशा तिरकस रेषा आखून घ्यायच्या आहे. कापड असं धरायचं. इथं बघा एक कट द्यायचा आहे. जसं आपण मार्किंग केलं आहेत ना त्याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे, एकदम कडेपर्यंत टोकापर्यंत व्यवस्थित असं. बघा जसं आपण आखलं होतं ना तसं मी इथं कट करून घेतलं आहे. अशा पद्धतीने बघा एक आपला पीस तयार होईल. बघा किती छान दिसत आहे. आता दुसरा सुद्धा आपण तसाच कट करून घेऊ. म्हणजे आपल्याला टोटल असे 4 पीस रेडी करायचे आहे. तुम्ही जास्त पण करू शकता. तर या ठिकाणी बघा आपण हा पण कट करून घेतला. असेच आपल्याला 4 पण कट करून घ्यायचे आहे, असे तयार करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने उरलेले मी तयार करून घेते. या ठिकाणी बघा आपले 4 पण पीस आहेत ना हे रेडी झालेले आहेत. आता आपण एकमेकांना बघा असे जॉईंट करायचे आहे. असे ठेवायचे. सेंटर आला पाहिजे, ते दिसायला छान दिसेल. तुम्ही याच्यावर इस्त्री वगैरे पण करून घेऊ शकता, म्हणजे फिनिशिंग वगैरे छान येईल. आता बघा असे 2 पार्ट जॉईन केले. आता हे दोन्ही आपण जॉईन करून घ्यायचे असे सरळ. आता याच्यापासून तुम्ही बघा पायपुसणी पण बनवू शकता किंवा कुशन कवर पण बनवू शकता. आणि इथं बसायला सुद्धा, म्हणजे आपल्या मुलांना जेवण्यासाठी बसण्यासाठी बघा लादीवर टाकण्यासाठी आसनसुद्धा बनवू शकता. म्हणजे एकाच याच्यापासून आपण 3 उपयोग करू शकतो. इतकं छान दिसायला ना, नक्की ट्राय करून बघा. आता याचं मी ना आसन बनवणार आहेत बसायला मुलांसाठी बघा, कारण दिसायला पण खूप छान दिसत होतं. त्याच्या इथं मी इथं गोणीचा वापर करणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पायपुसणी जर बनवायचे असेल तर तुम्ही खाली जाड पॅन्टचे जुने बेडशीट वगैरे असं ना त्याचा वापर करू शकता. आणि इथं गोणी टाकली म्हणजे इथं आपलं म्हणजे कसं चटईसारखं येईल. आता जे शिलाई कतरण आहे ना बघा उरलेलं ते असं पसरून घ्यायचं याच्यावरती, म्हणजे थिकनेस थोडंसं जाड होईल.
अजूकच, आणि मजबूत पण होईल, टिकाऊ पण होईल. पायपुसणी बनवायला पण तुम्ही सेम हीच प्रोसेस करायची. कतरण वगैरे आतमध्ये फिल करायचं, आणि कुशन कवर जर असेल तर त्याला अस्तर जोडून घ्यायचं आणि वरून थोडंसं दाबटीप देऊन घ्यायच्या. नंतर दुसरा पण एक चौकोन तयार करायचा. मस्त कुशन कवर पण तयार होईल तुमचं. बघा आता आपण काय करायचं, कडेकडे याला पूर्ण शिलाई मारून घ्यायच्या. तर या ठिकाणी बघा आपण कडेकडे पूर्ण चौकोनला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आपल्याला कतरण व्यवस्थित एका हाताने आपल्याला बघा हात ठेवून नाही करायचा आहे, म्हणजे गोळा वगैरे होणार नाही. बघा आता आपण या ठिकाणी कडेकडने पूर्ण शिलाई मारून घेतलेल्या आहेत. इथं सेंटरला पण आपल्याला बघा थोड्याशा 2-3 शिलाई मारून घ्यायच्या, म्हणजे कतरण आहे ते एका ठिकाणी गोळा होणार नाही आपलं. थोडासा दोरा मॅचिंगचा वापरायचा, दोरा वगैरे दिसणार नाही आपला. बघा या ठिकाणी मी अशा थोड्या शिलाई मारून घेतल्या. एक्स्ट्राचं जे कतरण वगैरे बाहेर निघेल आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सारखं चौकोन करून घ्यायचा. आता या ठिकाणी मी पूर्ण कतरण बघा साईडचं आहेत ना ते कट करून घेतलं. आता इथं तुम्ही एखादी मोठी पट्टी पण घेऊ शकता साडीची वगैरे. पण इथं माझ्याकडे बघा जुन्या साडीचीच लेस होती पडलेली, तिचा वापर मी इथं करणार आहे. थोडीशी छोटीच आहे पण चालेल. बघा आपण छोटीशी पायपिंग तयार करणार आहोत. खालच्या साईडने बघा अशी फोल्ड करायची, सरळ ठेवायची, आणि वरच्या साईडने फोल्ड करून अशी कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आहेत. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट साडीचं कापड आहेत ना ते घेऊ शकता. जे कापड असेल त्याच्या पट्ट्या कट करायच्या. दोन ते तीन इंचाच्या पट्ट्या कट करायच्या, आणि अशा पद्धतीने बघा पायपिंग करून घ्यायची आहे. ही गोल्डन लेस होती साडीची, तर खूप छान दिसत होती. आणि पूर्ण पण होती बघा अशी, खालच्या साईडने पण खूप छान दिसत होती. इथं बघा आता आपली पायपिंग पण झाली आहे. इथं तुम्ही आटकांसाठी थोडंसं लूप पण बनवू शकता का बघा, लेसचा छोटासा तुकडा असं फोल्ड करून ना हँग करण्यासाठी. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन